2 धावांनी धावफलकाचा श्री गणेशा होतोय 2 के 7 कहाणी आगे. अगदी सकाळच्या सत्रापासून स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये स्वरंजन गायकवाड यांची महत्वाची भूमिका आहे. त्यासोबतच ऋषिकेश यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेलाच खूप चांगली भूमिका बजावली आहे आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भुईंज क्रिकेट क्लब, महालक्ष्मी 11, त्यासोबतच नवला 11, चिंदवली पाचवडचे सगळे खेळाडू, सगळे प्रेक्षक यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी सोमेश्वरवाडीचे खेळाडू मागच्या मॅच मध्ये क्रुशल मुवमेंट मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये षटकार ठोकून सामना फिनिश करणारे जगन्नाथ मांढरे आपल्याला विनंती, आपण कॉम बॉक्स मध्ये दाखल व्हा. आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. फौजी आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. हो, प्लेस करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. साहिल बनगे जबरदस्त बॉल हाताळत आहेत मैदानामध्ये. पहिलीच मॅच दोन्ही टीम्सची आहे. एका बाजूला आयन्स 11 या टीमचा विचार केला ना तर निश्चितपणाने आपण पाहतो या टीम मध्ये अगदी तगड्या खेळाडूंची फौज पाहायला मिळते. हा स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत, कॅचचा प्रयत्न केला जातो. हो, कॅच साठी धावले खेळाडू. प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार फौजी यांच्या शुभ हस्ते जगन्नाथ मांढरे यांना देऊन सन्मानित करण्यात येते. मनापासून स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत. प्लेअर ऑफ द मॅच सोमेश्वरवाडीचा ब्रँड खेळाडू अर्थातच जगन्नाथ मांढरे, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. हा स्ट्रोक हवेत खेळलाय, उंच इलेव्हेशन मिळालंय आणि बॉलला पाठवलं जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. सचिन या नावाची दाहकता आणि सचिन यांनी सांगितलं मी आलोय आणि जाणीव करून देणारा हा बिग हिट सिक्सर. 10 धावा धावफलकावरती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा नंबर आहे 10 आणि 10 या नंबरला देखील वलय प्राप्त झालंय. अनेक मोठ्या स्पर्धांमधले किंवा क्रिकेटच नव्हे तर अनेक स्पोर्ट्समध्ये देखील 10 नंबरची जर्सी म्हणजे की फॅक्टर खेळाडू. षटक क्रमांक 2 तन्मय चौधरी, मेनवलीचे खेळाडू, ऑलराऊंडर प्लेअर आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती प्लेअर रेडी. हो हो हो, या वेळेचा बॉल पहा, अगदी हातातून निसटलाय बॉल. तन्मय चौधरी यांचा विचार केला ना तर बॉल टर्न करतात किंवा लेग कटरसाठी स्पेशालिस्ट म्हणून यांची भूमिका बजावली जाते आणि तो बॉल हाताळत असताना हातातून निसटलाय जरूर. समोर स्ट्रायकिंग एंड वरती अभि चोरट आहेत. कोंडवली गावचे खेळाडू अभि चोरट स्ट्रायकिंग एंड वरती. दिशा दाखवली आहे, फक्त हलक्या हाताने खेळून काढलाय बॉल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु स्ट्रायकिंग एंड वरती सचिन यांनी थांबवलं त्या रिजन मध्ये. जबरदस्त मॅच आहे, दोन्ही टीम्स तगड्या आहेत. अमोल वाडकर आणि विक्रम मांढरे यांच्या मालकीचा संघ आयांश 11 तर दुसऱ्या बाजूला स्वरा 11 अर्थातच ॲडव्होकेट शीतलताई वारागडे यांच्या मालकीचा संघ आहे आणि त्यासोबतच डॉक्टर सुमित पोळ हे सर्व आहेत या टीमचे. दोन्ही टीम्स अगदी पण पाहिलं तर ऑप्शन मध्येच बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्लेस केला नसण्याचा प्रयत्न, स्टेप आउट देखील झाले होते. यष्टीरक्षक निखिल स्वतःला थांबवलं, परंतु डॉट बॉल येतोय. वेगात बॉल हाताळला, चांगली गोलंदाजी केली जाते आतापर्यंत. स्कोर कार्ड जैसे ते 11 धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. वाई प्रीमियर लीगचा प्रथम पर्व आहे. दोन्ही टीम्स मध्ये चुरस लागलीये. क्षेत्ररक्षण खुलं झालं पॉवर प्ले संपल्यानंतर. बॅकफूट वरती आले, कट केलाय, फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एकेका धावेनं सन्मान दिला जातो. अगदी धावांचा जर ओघ आहे ना, तो धावांचा ओघ पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावाला एक बिग फिट खेळला आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 ला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस तन्मय यांच्या प्रत्येक बॉलचा विचार विनिमय पूर्वकच सावध आणि त्या पवित्र्यामध्ये तो विरोध केला जातो किंवा त्या बॉलला प्रत्युत्तर दिलं जात आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. पहा सरळ बॅटनं बॉल स्ट्रोक आपण पाहिले, परंतु इथं लेग कटर हाताळत आहेत सातत्यानं तन्मय आणि लेग कटरच्या विरोधामध्ये रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, परंतु त्या बॉलवरती निश्चित तन्मय हावी राहिलेत. अक्षय अभिचोरठ स्ट्रायकिंग एंड वरती आयकॉन कॅटेगरीतले खेळाडू आहेत. यावेळेचा बॉल पहा बेट केला आणि त्यानंतर तो बॉल पाठवण्याचा प्रयत्न. मयूर बीट झालेत आणि बॉल लॉंग ऑफ रिजन मधून फरार होतोय. 4 धावांसाठी ग्लोरियस चौकार. पहा मिसफील्ड झाली आणि इथं चुकीला माफी नाहीये. 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार मैदानामध्ये वसूल केला गेलाय. चौकाराच्या मदतीनं तब्बल 16 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. 16 रन्स. लोअर फुल टॉस आहे, त्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये कॅचचा प्रयत्न होता, परंतु बॉल निघालाय बाउंड्री लाईन ओलांडून. 4 धावांसाठी जबरदस्त हिट पाहायला मिळतोय. अगदी एक्स्ट्रा कव्हर वरून बॉल फरार, सीमा पार, चौकार. आणि पहा ती सरासरी मेंटेन ठेवली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, त्यानंतरच्या ओव्हरमध्ये देखील 10 धावा येत आहेत आणि टोटल धाव फलकावरती लागतात 20 धावा. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. यानंतरच्या मॅचेस 4 ओव्हरच्या असणार आहेत, नोंद घ्या. हा ट्रॅकर बॉल आहे, ऑन साइडला खेळलाय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल थांबवण्याचा प्रयत्न. 4 धावांचा कॉल. पहा ज्या पद्धतीने बाउंड्री लाईनच्या अलीकडे बॉल थांबव
आणि 1 के 7 दो भी कंप्लीट. शुभम वाडकर आणि त्यासोबतच मैदानाच्या आतमध्ये अभि चोरट या दोघांची जोडी आहे. ड्रिंक्स साठी आपण तयार राहा. ड्रिंक्स ब्रेक यानंतर असणार आहे. चला ड्रिंक साठी या. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. 34 रन्स. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर अगदी आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 34 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आता इथून पुढचे येणारे 12 बॉल इम्पॉर्टंट आहेत. एका बाजूला आयांश 11 हाही संघ तितकाच जबरदस्त आहे. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये स्वरा 11. दोन्ही टीम मध्ये ताकद आहे आणि सगळे खेळाडू आपण जर पाहिले ना तर सगळ्या खेळाडूंमध्ये एक जबरदस्त क्षमता आहे आणि आता या खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. अशोक हवेत केला. उंच इलेव्हेशन मिळालंय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. 6 धावांचा बार. सिक्सर. पहिल्याच बॉलचा चौथ्या ओव्हरच्या स्वागत केलं. टप्प्याचा बॉल होता. त्या बॉलला ऑन साइडला वळवलं आणि डीप लॉंग ऑनच्या पलीकडे पाठवलंय. बेमिसाल हिट. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज मराठे. पसरणी गावचे हे देखील ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि त्यांच्या पहिल्या बॉल वरती वार जरूर केलाय परंतु आता पलटवार करतील काय पाहायचंय. परंतु ज्या पद्धतीनं अभि चोरट अगदी या खेळाडूंना देखील वाई प्रीमियर लीगची सगळी पर्व गाजवलीत. आपल्या नावाची दाहकता दाखवली आहे. दहशत मैदानामध्ये आपण पाहतो अनेक वाई प्रीमियर लीगच्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील दमदार खेळ या खेळाडूचा राहिला आहे. बॅट्सविंग आधी झाली त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. कमबॅक करणारा बॉल. डॉट बॉल. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल फोर्स केला जातोय आणि हाही बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाऱ्याच्या वेगानं अगदी हवा के साथ साथ गटा के संग संग. षटकार नव्हे नव्वाय हा परंतु आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे लांबच लांब दूरच दूर फटकेबाजी. अभि चोरट क्लासिकल हिट. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल.
याही वेळेचा बॉल लगातारचा दुसरा व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन येत आहेत. अगदी आपण पाहतोय धीरज यांना लाईन मात्र मेंटेन करावी लागेल. चांगले बॉल हाताळावे लागतील. या ओव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे आणि धीरज यांच्या विरोधामध्ये हल्ले चढवत असताना मात्र लगातारचे 2 षटकार आले. त्यानंतर व्हाईट बॉल देखील 2 आलेत. स्कोर कार्डला चांगला आकार येतो. ओव्हर नंबर 4 मध्ये स्कोर बोर्ड वरती धावा लागतात 48 धावा. थर्ड अंपायर रेफर फॉर व्हाईट. बॉलिंग टीम रिव्ह्यू आहे. व्हाईट साठी हा रिव्ह्यू पुन्हा एकदा आपण चेक करणार आहोत मेन स्क्रीन वरती. It's a white ball. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल या बॉलच्या पाठीमागं. 49 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. 49 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना लोअर फुल टॉस आहे. ऑन साइडला उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी खणखणीत चौकार एक्झिक्यूट केला जातोय. जबरदस्त स्ट्रोक आणि या चौकारानं अर्धशतक पूर्ण होत आहे टीमचं. 53 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. 53. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये सगळी संपूर्ण मनसुबे उधळून लावलेत आयन्स 11 या टीमचे. या ओव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि टार्गेट सफल झालाय. अगदी आपण पाहतोय सगळ्या बॉल वरती मोठे फटके. एका बाजूला अभिचोरट बॅटिंग करतायत तितकीच जबरदस्त. स्कोरबोर्ड 53 धावसंख्येवरती. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील इम्पॉर्टंट धाव मैदानामध्ये कंप्लीट करत असताना खेळाडू पाहायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन विकेट. चांगलं रनिंग आणि 2 धावा. 4 षटकांचा खेळ संपतो. 24 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलक पोहोचतोय टीम स्वरा 11 या टीमच्या धावफलकावरती. 55 धावा आहेत. अगदी विशाल भोसले यांनी विशाल भनगे यांनी पहिलं षटक हाताळलं. अर्थातच त्या ओव्हरमध्ये एक शेवटच्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर तन्मय चौधरी यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर त्या ओव्हरमध्ये 2 चौकार जरूर आले परंतु त्या ओव्हरमध्ये निश्चित डॉट बॉल देखील काही आले. मयूर यांच्या विरोधामध्ये 2 चौकार खेचले गेले आणि धीरज यांच्या या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्डला चांगला आकार आणलाय. 55 धावा. आता शेवटचे 6 बॉल. जे 6 बॉल आहेत ते टार्गेट सेट करणारे आहेत. इम्पॉर्टंट 6 डिलिव्हरीज आणि बॉलिंग मार्कवरती आयन्स 11 या टीम साठी. अर्थातच लिजंड खेळाडू आहेत. 40+ चे खेळाडू अनेक स्पर्धा यांनी गाजवलेले आहेत. राहुल गाडे ओव्हर नंबर 5. यावेळेस समोर स्टेप आउट झालेत आणि अभिचोरट हल्ला चढवला. हवाई आसमानी टोला. धमाका 6 धावांचा पहिल्याच बॉल वरती. स्वॅग से किया है सबका स्वागत. अगदी पुन्हा एकदा राहुल गाडे तयार. अकूट टप्प्याचा बॉल आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. लगातारचा दुसरा बॉल देखील निघाला बाउंड्री लाईन ओलांडून. काय बॅटिंग केली अभिचोरट यांनी. मैदानाच्या आतमध्ये आग लावली. आग आणि स्वरा 11 या टीम साठी जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. 2 बॉल आणि 2 मॅग्नाफिसंट हिट. 40+ चे खेळाडू राहुल गाडे यांच्याकडे अनुभव आहे. कान मंत्र दिलाय निखिल तांगडे यांच्या माध्यमातून. आयन्स 11 टीम आता कमबॅक करावं लागेल परंतु एका एंडनं अभिचोरट जबरदस्त फटकेबाजी करतायत. 2 बॉल आणि 2 षटकार आले स्लॉग ओव्हर मध्ये.
ही लाईन चांगली आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत परंतु इथे मिस अगदी मिसफिल्ड होते आणि बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 धावांसाठी दिल गलती कर बेटा, चुकीला माफी नाहीये आणि 4 धावा अंकित केल्या जातील. आणि तब्बल 2 षटकार एका चौकाराच्या मदतीनं धावफलकाला मुसंडी मारण्याचा प्रयत्न आणि धावफलकावरती 71 धावा, 71 रन्स. 3 बॉलच्या पाठीमागं 16 धावा खर्च केलेत. अजूनही 3 बॉल आहेत आणि हे 3 बॉल टार्गेट सेट करणारे आहेत स्वरा 11 साठी. अगदी आयांश 11 चे गोलंदाज राहुल गाडे. या वेळेसचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा आहे. व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव मिळते. टोटल 72 धावा, 72. दोन्ही टीम्स साठी महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच. ही बॉल हवेतच केलाय. स्लॉट मधला बॉल, प्रेक्षक बनतील अगदी प्रेक्षक खेळाडू, क्षेत्ररक्षक निश्चित प्रेक्षकाची भूमिका बजावतायत. बॉल आतमध्ये ठेवतच नाहीयेत अभि चोरट. सगळे बॉल बाहेर पाठवलेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी मॅक्सिमम बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी. स्लॉट मधले बॉल पाठवलेत पार्किंग प्लॉट मध्ये. हो, पुन्हा एकदा हवेतच फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस मात्र अखेरकार अभि चोरट यांचा खेळ थांबवलाय. परंतु वादळी विस्फोटक आपल्या टीम साठी, स्वरा 11 साठी आयकॉनिक खेळी या खेळाडून केली. पर्सनली 44 धावांची महत्वाची इनिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. अभि स्वतःवरती निराश आहेत आणि अर्धशतकाला हुलकावणी दिली आहे. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. या खेळाडूच्या खेळासाठी निश्चित प्रेक्षक दाद देत आहेत. चला यानंतरच्या मॅचचा टॉस करूया. नवीन बॅटर मैदानामध्ये सोमनाथ मांढरे स्टेप आउट झाले. त्यानंतर प्लेस करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 के साथ कहाणी आगे. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागतायत तब्बल 80 धावा. मॅच जिंकण्यासाठी 81चं लक्ष आहे. 30 बॉल आणि 81चं लक्ष. परंतु आयांश 11 ची देखील बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. अगदी साहिल बनगे या खेळाडूकडे विशेष नजर असणार आहे. त्यासोबतच निश्चितपणाने आपण पाहतोय निखिल असेल आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये राजेश जवळ आणि अमोल वाडकर यांची जबाबदारी वाढतीये. 30 बॉल येणारे 81ची गरज मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच मैदानामध्ये दोन्ही टीम्स तगड्या. चला टीम स्वरा 11 आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. वेळ कमी आपल्याकडे. आजच्या दिवसामध्ये बॅड लाईट होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे आणि लगेच आपण सामने स्टार्ट ठेवायचे.
हो हो, शरीरावरती आदळलाय बॉल. जबरदस्त गोलंदाजी, बॅट वाराच्या वेगाने फिरली, मात्र संत गतीने आलाय बॉल आणि थेट घेतलाय शरीराचा वेध. इथं मात्र आलाय डॉट. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा चेंडू सामना अय्यांशी 11 संघापासून थोडासा हळूहळू दूर घेऊन जातोय, कारण समीकरण खडतर होत आहे, अवघड होत आहे. धाव फलकावर धावा लागल्या आता 12 रन्स ऑन द बोर्ड आणि टार्गेट 81चं आहे, म्हणजे अजून 69ची गरज आहे. इथं पहा पंचांची भूमिका निश्चितपणे अगदी थँकलेस जॉब. खरं तर अंपायरिंग म्हटलं जातं, योग्य निर्णयाचं कौतुक खूप कमी वेळा केलं जातं, परंतु चुकून एखादा निर्णय चुकीचा आला तर त्यावरती मात्र ताशेरे ओढण्याचं काम सर्व प्रेक्षक वर्गातून देखील केलेलं आपण अगदी आंतरराष्ट्रीय पार 6 धावांसाठी 18 धावा धावफलकावरती अगदी षटक क्रमांक 2चा खेळ या षटकारानं थांबतोय. अगदी पंचांच्या कामगिरीबद्दल आपण चर्चा करतो. इथं देखील पहा थँकलेस जॉब म्हटला जातो. अंपायरिंग कौतुक खूप कमी वेळा होतं, टीका मात्र सातत्यानं वारंवार पाहायला मिळते, परंतु त्यातून देखील आपल्या अचूक निर्णय क्षमतेवरती भर देण्याचा प्रयत्न, त्याबरोबरच संपूर्ण समर्पण मैदानामध्ये अगदी खेळपट्टी स्वच्छ करण्यासाठी हातामध्ये झाडू घेण्याची देखील तयारी पंच इथं ठेवतायत. पोतेकर संपर्क पॅनल अप्रतिम कामगिरी करतायत. 18 बॉल आणि आता 18 बॉलमध्ये आवश्यकता 63 धावांची आहे आणि 18 बॉल 63चं समीकरण डोळ्यासमोर असताना गोलंदाजी आक्रमणामध्ये 2 पुनर्वसन गावचा सचिन मांढरे हा खेळाडू गोलंदाजीसाठी तयार असेल. 1 गाव 11चं क्रिकेट खेळत असताना हा खेळाडू उदयास आलाय. निश्चितपणे तालुका क्रिकेटमध्ये आज संधी मिळते वाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026. हो, पहिलाच बॉल अपील उचलली आहे आणि यस डेफिनेटली पंचांच्या निर्णयाची वाट देखील न बघता राजेश जवळ इथं मात्र खिलाडू वृत्ती दाखवत अगदी तंबूच्या आश्रयाला निघालेत माघारी. बॅटची इथं मात्र आतली कडा घेऊन थेट विकेट किपर अभि यांच्या हातामध्ये विसावलाय बॉल. जबरदस्त पकडलाय कॅच आणि आता मैदानाच्या आतमध्ये तन्मय चौधरी मेनावली गावचा एक अप्रतिम ऑलराऊंडर, अर्थातच डंगरी 11 या संघाची सातत्य आपण चर्चा करत असतो. वाईच्या सिटी क्रिकेटमधील एक चांगला संघ आणि डंगरी 11चा एक महत्त्वपूर्ण भाग असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अय्यांशी 11साठी कामगिरी बसवायची आहे. खरं तर लक्ष डोळ्यासमोर आहे. 17 बॉलचा खेळ बाकी आहे, 63चं टार्गेट आहे. सचिन मांढरे आपण चर्चा केली या खेळाडूची. 1 गाव 11चं क्रिकेट खेळत असताना पुढे आलाय. आज तालुका स्तरावरती वाई प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये पहिल्याच बॉलवरती आपली छाप सोडली आहे. राजेश जवळ सारख्या बाहुबली खेळाडूला इथं मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. हो, पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ हाताळला. या वेळेला मात्र तन्मयपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु जास्तच दूर राहिला हा बॉल. पंच अगदी सांगतायत इट इज वाईड. अवांतर धाव येते या बॉलच्या पाठीमागं. 62चं आता समीकरण 17 बॉलमध्ये अगदी अशक्यप्राय नक्कीच आहे, परंतु अशक्य निश्चित नाही आहे. आणि क्रिकेट इज अ ग्रेट गेम ऑफ अनसर्टन्टी. तर एकच गोष्ट निश्चित, कोणतीच गोष्ट निश्चित नाही आहे. अगदी छोट्या छोट्या लक्ष्याचा बचाव देखील होताना क्रिकेटमध्ये आपण पाहिला आहे, मोठ्यात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग होताना देखील आपण पाहिला आहे. यावेळेला पाहत चांगलाच बॉल हाताळला आहे. पुन्हा एकदा अगदी रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला, परंतु तो संपर्क इथं चांगला करू दिला नाही आहे. पायावरती आदळला आहे बॉल आणि हा डॉट येतो आहे. सचिन मांढरे प्रभावित करतायत आपल्या कामगिरीनं. हो, यावेळेला अगदी बॅटची कडा घेतली आहे. कॅच मात्र निश्चितपणे निसटलाय. अगदी जीवनदान तन्मयला मिळत आहे. डॉट बॉल जरूर येतोय. लाजवाब केली आहे गोलंदाजी आत्तापर्यंत. अगदी वाईल्डची एक धाव आली आहे. बॅटमधून संधी दिलेली नाही आहे. अगदी राजेश असतील, तन्मय असतील, यांना चांगल्या पद्धतीने थांबवलं आहे आत्तापर्यंत. धावफलक मात्र आता थोडासा दोलायमान स्थितीमध्ये. 19 ऑन द बोर्ड. अजूनही 62ची आवश्यकता. सामना हळूहळू दूर निश्चितच चालला आहे, परंतु नेट रन रेटच्या दृष्टिकोनातून धावा खेचाव्या लागतील.
यावेळी पुल करण्याचा प्रयत्न राहिला आहे. अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला गिरिजनमध्ये तितकासा चांगलं टायमिंग प्रॉपर होत नाही आहे. डीपमध्ये खेळाडू आहे तैनात महेशच्या माध्यमातून फील्ड केला जातो हा बॉल आणि 2 धावा देखील अगदी प्राप्त होतील या बॉलच्या पाठीमागं. नक्कीच सामन्यामध्ये विजय मिळेल निश्चित असेल नसेल त्यापेक्षा जास्त पुढच्या सामन्याची देखील तयारी नेट रन रेटच्या माध्यमातून या सामन्यात करण्याचा प्रयत्न अयांश इलेव्हनला करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून केला गेलेला प्रहार या वेळेला मात्र ओ व्हॉट एफर्ट यार, जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. काच जरूर निसटला म्हणण्यापेक्षा अखेरच्या क्षणी स्वतःला सावरलं, चेंडू आतमध्ये फेकून दिलाय. लाजवाब एफर्ट डीपमध्ये. अगदीच पंचांद्वारे रेफर केला गेला आहे. वेदर इट इज अ सिक्सर ऑर नॉट, चेंडू थांबवलाय का हे पाहावं लागेल. शुभम वाडकर बॅटिंगमध्ये देखील कामगिरी लाजवाबच केली. अगदी 2 चौकारासह 14 धावांची 14 धावांची नाबाद केली शुभम यांनी केलेली आपण पाहिली खऱ्या अर्थानं. परंतु इथं मात्र काय एफर्ट केलाय, जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. यस इट इज विदिन द लाईन, इट इज सेफ. काय एफर्ट आहे, या एफर्टसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजराणा संपूर्ण समर्पण मैदानामध्ये. अवघ्या 2 धावा मिळाल्या या बॉलवरती. पुन्हा एकदा पदाला त्याचा वापर आडव्या बॅटनं फटका खेळलाय. काव कॉर्नरमध्येच बिझी ठेवलाय शुभम, परंतु इथं मात्र चपळतेने येत आहेत बॉलवरती आणि 2 धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. अगदीच 25 वरती पोहोचतोय धावफलक. अतिशय सुंदर गोलंदाजी. अगदी शेवटची 3 बॉलवरती 3 डबल्स आल्या जरूर, परंतु त्या व्यतिरिक्त अगदी अवघ्या 7 धावांवरती समाधान मानावं लागलं या षटकामध्ये. 25 धावा लागतायत. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 56ची गरज आहे. अर्थात प्रतिषटक 28 धावा कुठनं, म्हणजे निश्चितपणे थोडंसं अशक्यप्राय लक्ष आहे. क्षमता आहे खेळाडूंमध्ये नक्कीच, परंतु खूप दुर्मिळ असे क्षण येतात जेव्हा 12 बॉल 56चा पाठलाग अगदी यशस्वीरित्या केला जातो. अगदी युवराज सिंग सारख्या आक्रमक खेळाडूला देखील आयुष्यामध्ये एकदाच 12 बॉलमध्ये 50 धावा बनवता आल्या, म्हणजे खूप रेअर मुवमेंट असते. ती रेअर मुवमेंट इथं जर आली तर मात्र निश्चितच सुवर्ण अक्षरात ज्योती ज्वेलर्स विन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगच्या इतिहासात नाव लिहिलं जाईल. निखिल तांगडे, तन्मय चौधरी दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे. त्याला थोडं स्पीडअप घेऊया. ड्रिंक्स ब्रेकसाठी देखील जास्त वेळ आता दिला जाणार नाही आहे. अगदी वेळेची मर्यादा आहे आपल्याकडं. अगदी आपण अनेक मान्यवरांच्या सहकार्यातून ही स्पर्धा सजलेली पाहतो. अर्थात रोहित जायगुडे सर देखील उपस्थित आहेत मैदानामध्ये. आज खऱ्या अर्थानं जे बॉल आपण पाहताय मैदानामध्ये जे ट्रॅव्हल केले जात आहेत, टेनेक्स कंपनीचे जे बॉल ज्या बॉलसाठी पुरस्कर्ते आपल्याला या स्पर्धेसाठी अर्थातच ज्योती ज्वेलर्स विन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगसाठी बॉल स्पॉन्सर रोहित जायगुडे, अर्थातच वाई सिद्धनाथवाडीतून बिलॉंग करणारे एक अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनमधील महत्त्वाचा भाग असणारे क्रिकेटर, त्यांचं सौजन्य लाभलेलं आहे बॉल बॉक्ससाठी. त्यांचं मनपूर्वक आभार ज्योती ज्वेलर्स विन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगच्या वतीनं आपण व्यक्त करूयात. खऱ्या अर्थानं अशा अनेक पडद्यामागच्या कलाकारांच्या मदतीच्या हातानं प्रायोजकत्वानं खऱ्या अर्थानं स्पर्धा सजत असते. षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी घेऊन येतो आहे सुरूर, शिवशक्ती सुरूरचा एक ऑलराऊंडर. बॅटिंगमध्ये अर्थात छाप सोडता आली नाही आहे, परंतु गोलंदाजीतून कमाल करण्यासाठी तयार असेल गौरव गजानन गवळी 3G मैदानाच्या आतमध्ये. समोर निखिल तांगडे, ओझरडे गावचा आक्रमक खेळाडू. 12 बॉल 56ची गरज आहे. पहिलाच बॉल कमी गतीने हाताळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा मात्र इथं भरकटते. वाईडचा येतो इशारा, अवंतर धाव आणि या अवंतर धावेचा मिळतोय संघाला सहारा. 26 वरती धावफलक. अगदी यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत.
पुन्हा एकदा आयांश 11 विरुद्ध अमृतधारा 11. अमृतधारा 11 कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे डगआउटमध्ये, कॉमेंट्री बॉक्समध्ये. अमृतधारा 11 कॅप्टन रिपोर्टिंग करा. हो, यावेळेला बॅटची आतली कडा घेतली. अगदी बॅकवर्ड रिजनमध्ये चेंडू, धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न इथं दिसत नाही आहे. अगदी डॉट येतोय. अकरा चेंडू अजूनही 55ची गरज आहे. पुन्हा एकदा जस्ट आउटसाइड ऑफ हाताळलाय. जरूर थोडासा फुल लेंथ बॉल आपण पाहतोय, परंतु गौरवच्या माध्यमातून चेंडूला आज सातत्यानं निखिल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. आणि या बाजूला हाताळले गेलेले बॉल चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी नक्कीच तुमचं पदलालित्य खूप महत्त्वाचं ठरतं. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलवरती फटके खेळण्यासाठी फुटवर्क आणि हेड पोझिशनचा बॅलन्स महत्त्वाचा आहे. यावेळेला मात्र अगदी पुन्हा चेंडू दूर ठेवला आहे आणि पूर्ण खेळपट्टीच्या बाहेर हाताळला गेला आहे. इट इज अ नो बॉल. अर्थातच नो बॉल म्हणजेच पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट, ठरणार का सुपर हिट, हे मात्र अगदी निखिलच्या बॅटमधून येईल उत्तर. परंतु साखळदंड तोडण्याची आता संधी आहे. फ्री हिटचा बॉल म्हणजे फलंदाजासाठी मेजवानी आहे. अगदी कोणत्याही प्रकारे फक्त रनआउट वगळता आपण बाद होऊ शकत नाही. या बॉलवरती तयार असतील आता निखिल आक्रमणासाठी. आणि यस, डेफिनेटली फ्री हिटवरती साखळदंड तोडल्यात. हाफ ट्रॅकरवरती लांबच लांब, दूरच दूर मैदानात अगदी वादळ उठले आणि मैदानाच्या आतमध्ये निखिलनं मात्र या षटकारासोबत प्रलय आणलाय. परंतु आता सातत्यानं आणखी फटके येणं गरजेचं आहे, कारण संघाला तशी गरज आहे. धावफलकावर धावा आपण पाहतोय 33. आता येणारे 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 48ची गरज आहे. अर्थात 10 बॉल 8 षटकार किमान खेळायचे आहेत. अगदी टेक्निकली जर आपण पाहिलं तर 8 षटकार 10 बॉलमध्ये खेळले जाऊ शकतात, परंतु प्रॅक्टिकली ते शक्य आहेत का, येणारे 2 बॉल महत्त्वाचे. बॅटची कडा, यावेळेला पुन्हा एकदा जीवनदान मिळत आहे. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत अभिच्या माध्यमातून हा कॅच निसटतोय. सिंगल जरूर येत्या. आता मात्र 9 बॉलचा खेळ बाकी आणि 9 बॉलमध्ये 47 धावांची आहे आवश्यकता टीम आयांश 11 या संघाला. चला, अमृतधारा 11 कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. जबरदस्त वेगाने हाताळलाय हा. हे बॉल अगदी एक्स्ट्रा बाउन्स इथं मात्र फलंदाजाला बीट करतोय. जस्ट गुडलेन स्पॉटवरून हाताळलेला गेलेला बॉल यावेळेला मात्र अगदी डॉट बॉल येतोय. एक अखेरचा बॉल या ओव्हर मधला. हो, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ हाताळला. यावेळेला वाईडचा इशारा आलाय. अवांतर धावित होईल प्राप्त. धावफलक आता मात्र थोडासा लांब राहिला आहे. निश्चितपणे आयांश 11 संघापासून विजय मात्र आता स्वरा 11च्या दृष्टीपथामध्ये दिसू लागला आहे. आयांश 11 यानंतरची मॅच देखील अगदी लगेच खेळावी लागणार आहे. यावेळेला लॉफ्ट केला, फटका फसला, हवेमध्ये आहे. खेळाडू अगदी धावतात बॉलच्या दिशेनं, परंतु दूर राहतील. 1 बाउन्स फील्ड केला जाईल निश्चितपणे हा बॉल. पंकजदादा वाडकर डीपमध्ये तिथं तैनात आहेत. अगदी सवनेश्वर 11 संघाचे संघ मालक आहेत, परंतु ज्या वेळेला गौरव पोळ सारखा खेळाडू त्यांनी स्वरा 11 कडून चोरून नेला, अगदी ऑप्शनमध्ये स्टील केला, त्यानंतर स्वरा 11 संघामध्ये स्वतः खेळण्याची देखील तयारी दाखवली. 4000 पॉईंटसाठी स्वरा 11ने त्यांना खरेदी केलं. बरोबर, 1 बॉल राहिला. यावेळेला मात्र स्विचिटचा फटका फसला आहे, हवेमध्ये आहे आणि यावेळी मात्र थेट हातामध्ये आहे. विकेट येते. इथं मात्र षटकाचे होते सांगता. एका विकेट बरोबर गौरव गवळीचं षटक समाप्त होत आहे. धावफलकावर धावा आहेत 37 आणि आता विजयासाठी अजूनही 44ची गरज आहे. आणि बॅटिंगसाठी मैदानामध्ये मयूर भोसले, बावधनगावचा खेळाडू, ऑलराऊंडर मैदानाच्या आत दाखल होतील. चला, अमृतधारा 11 कॅप्टन शेवटचा पुकार असेल. ही मॅच संपल्यानंतर लगेच टॉस आणि त्याबरोबर लगेच मॅच आपण सुरू करणार आहोत.
निर्णय सोबत घेऊन आपण दाखल व्हा. अमृतधारा 11 कॅप्टन अमित वरे बॉन्ड आपणास विनंती असेल आपण टॉससाठी दाखल व्हा. त्याबरोबर अयांश 11 कॅप्टन आपण देखील या प्लीज. हो, अयांश 11चे कॅप्टन अगदी मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे अमृतधाराचे कॅप्टन मात्र आपण रिपोर्टिंग करा प्लीज. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि हे 6 बॉल शेवटच्या हाताळण्यासाठी षटक सोपवलं जातं स्वरा 11 कडून. अगदी ज्या खेळाडूच्या माध्यमातून फील्डमध्ये एक लाजवाब एफर्ट पाहिला शुभम वाडकर गोलंदाजी माकरू तयार. ओहो, पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट यार, फ्लॅट बॅटेड, अप्रतिम स्ट्रोक, निखिल तांगड्याच्या बॅटमधून आलाय. हा आक्रमक प्रहार, षटकार येतोय, गरजेचे आहेत हे फटके. अगदी सामना जरूर दूर गेलाय परंतु नेट रन रेट खूप महत्त्वाचा ठरला या स्पर्धेमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून या खेळीची महत्त्व निश्चितपणे वाढणार आहे. निखिल तांगडेच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे अयांश 11साठी. यावेळेला मात्र फटका बसला, अगदी टॉपेज आहे. 1 फॉर द ओव्हरचा निश्चितपने इशारा येतोय. एक धाव त्याला आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. ती 2 धावा देखील अगदी जोडल्या जातील धावफलकामध्ये. 8 धावा तर आल्या 2 धावा 2 बॉलमध्ये. अगदी अजूनही 36ची गरज असणार आहे 4 बॉलमध्ये. जितकं जास्त जवळ जाता येईल तितका निश्चितपणे फायदा येणाऱ्या मॅचेससाठी अयांश 11 नक्कीच मिळेल. आत्मविश्वास होण्यासाठी महत्त्वाचं आहे देणारे 4 बॉल. हो, पायावरती यावेळेला आदळलाय बॉल. इथं मात्र अगदी आला डाट, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हो, यावेळेला अगदी लो फुल टॉस आउटसाइड ऑफ हाताळला. अगदी वाऱ्याच्या वेगाने बॅट फिरली जरूर, चेंडू मात्र संत गतीनं आला. बोटांची जादू या बॉलवरती फिरवताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज शुभम डॉट येतोय. या वेळेला मात्र फुल टॉस आणि इथं मात्र शक्ती प्रदर्शन. निखिल तांगडेच्या पाठमधून आला हा जोरकस प्रहार, ठोकलाय जबरदस्त षटकार. 6 धावांसाठी एक अजूनही एक अखेरचा अजूनही बॉल बाकी आहे. अगदी वैयक्तिक 28 वरती खेळतोय निखिल. आक्रमण जरूर केलंय, थोडंसं उशिरा आलंय जरूर परंतु आलंय हे नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. येणाऱ्या मॅचेसमध्ये आत्मविश्वास नक्कीच वाढेल या खेळाडूचा. चला टॉससाठी कॅप्टन धावत या. यावेळेला टॉप पेज आहे, कॅचची संधी आहे, कॅच मात्र ड्रॉप झालाय आणि चेंडू जातोय निष्ठून सीमारेषेच्या पलीकडे. या महत्त्वाच्या 4 धावा निश्चितपणे येणाऱ्या मॅचेससाठी ठरतील. या चौकारासह धावफलक 55 वरती पोहोचलाय. 25 धावांनी विजय मिळवला आहे या मॅचमध्ये टीम स्वरा 11. यस, कॅप्टन अमृतधारा 11 कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले.